काय म्हणताय? सर, ठाकरे बंधू संयुक्त मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाला आहे. मोठी प्रसिद्धी मिळाली, ऐतिहासिक मुलाखत आहे. पहिल्यांदाच दोघे एकत्र मुलाखत, दोन धुरंधर एकत्र आल्याचं म्हटलंय. त्याचा धुरंधर हा उल्लेख केलाच आहे. त्यात राज ठाकरे असं म्हणत आहेत की ही बसवलेली माणसं आहेत आणि यांचा मोदींवर सगळा डोलारा आहे. तो कोसळला तर मग पुढे काही नाही यांच्या. मग त्यात ते राज ठाकरे चुकीचं काय बोलले? हा जो आहे भारतीय जनता पक्ष सध्याचा, हा मोदींच्या करंगळीवरती उभा असलेला डोलार आहे. स्वतः मोदी डगमगलेले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण, स्थानिक राजकारण, स्वतः मोदी डगमगले आहेत, मोदी डचमळत आहेत. त्याच्यामुळे हा डोलारा हा फक्त एका करंगळीवरती जेमतेम आता पेलला गेलेला आहे. अशा वेळेला राज ठाकरे असं म्हणतायत, सन्माननीय राज ठाकरे, की तो कधी कोसळून पडेल आणि ते कोसळण्याची वाट या देशाची जनता पाहते. कधी कोसळून पडेल याला भक्कम असा आधारच नाही आहे भाजपच्या कोणत्याही. तसं नसतं. जर भक्कम आधार असता वैचारिक तर AIM बरोबर युती झाली नसती, काँग्रेस बरोबर युती केली नसती आणि मग फार गदारोळ झाल्यावर त्यांनी कारवाया केल्या, माघार घेतली. रावसाहेब, ठाकरे मुलाखतीचा खूप गाजावाजा होतो आहे. पण काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत असं म्हटलं आहे की ब्रँड ठाकरे, जो या निवडणुकीत सतत उल्लेख होतो, ब्रँड ठाकरे, तर बाळासाहेबांशिवाय कोणताही दुसरा ब्रँड नाही आणि या निवडणुकीत ब्रँड सांगणाऱ्यांचा बँड वाजवू. ठीक आहे, त्यांनी ब्रँडची ब्रँडी प्यायली आहे थोडीशी, बरं का, त्यांच्या, पण ती शाकाहारी ब्रँडी आहे गुजरातची, त्याच्यामुळे त्यांना ती चढणार नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही कोण ठरवणार? शिवसेना प्रमुखांनंतर आम्ही निवडणुका लढलेलो आहोत त्यांच्याच आशीर्वादानं. त्या निवडणुका चांगल्या प्रकारे आम्ही जिंकलेलो आहोत. तुम्ही त्या सत्तेमध्ये पण सहभागी झालेला आहात आमच्याबरोबर महाशय. आणि माननीय बाळासाहेब ठाकरे जसे एक ब्रँड होते, मग मोदींनंतर तुम्ही काय करणार आहात? आज जर मोदी ब्रँड असेल असं तुम्ही म्हणताय, मग जेव्हा मोदी नसतील, अमरपट्ट्या घेऊन कुणी आलंय का? मग मोदी नसतील तर तुम्ही कोणत्या ब्रँडची ब्रँडी पिणार आहात? मला सांगा जरा. शिवसेना प्रमुख हे नक्कीच या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाच्या राजकारणातले ब्रँड होते. जसे